गुड मॉर्निंग मंडळी। आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस 9 मार्च। तर आत्ता 5:30 वाजलेले आहेत। तर पुढचं प्लॅनिंग काय योगेश किंवा बाकी कोण सांगताय? सांगा काय ठरले? रात्री आम्ही जबलपूर या ठिकाणी मुक्कामी होतो। आता आम्ही नेपाळची बॉर्डर सोनोली या ठिकाणी जाणार आहे। हा प्रवास एकूण कालच्या आठवड्याचा आहे। योगेश किती किलोमीटर? 978 किलोमीटर इथून आता सोनोली आहे नेपाळच्या बाउंड्रीवरती। आम्ही काल जेवढा प्रवास केला तेवढाच आज आम्हाला प्रवास करायचा आहे। प्रवास आमचा आनंदाचा, सुखाचा आणि छान होणार हे आम्हाला नक्कीच जाणीव आहे। आबा थंडी वाजते का? आबा थंडी वाजते ना मला। थंडी वाजते, टेम्परेचर डाऊन येतं। मग बाकी मंडळी कुठे? जुडीदार कुठे तुझी? येतात आता जे उडकतात आणि निघाला सकाळी। बाय बाय सुकून काय एवढं भेटलं नाही इथं। रिपेअर करेल हे वाटेल घेऊ नका। सकाळी 6 वाजता निघाल्यानंतर आतापर्यंत 120 किलोमीटर अंतर आपण ट्रॅव्हल केलेले। तर कटनी क्रॉस केल्यानंतर आता वे साइड रेस्टॉरंट या ठिकाणी आपण ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे। पाहू शकता आपण वे साइड रेस्टॉरंट। तर इथं आपण आता ब्रेकफास्ट करणार आहोत। ब्रेकफास्ट झाल्यानंतर आपण आपल्या गाड्यांना स्टार्टर मारून सोनोली म्हणजेच नेपाळ बॉर्डरकडे ट्रॅव्हलिंगला सुरुवात केलेली। करून निघाल्यानंतर वाराणसीमध्ये आल्यावर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी रस्त्याचं काम चालू असल्यामुळं जवळजवळ आपल्या या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अर्धा ते पाऊण तास गेलेला आहे। आता आपण सर्वात पहिल्यांदा डिनर करणार आहोत। डिनर आपण या ठिकाणी करणार आहोत बनारसी शाही ड्रीम। डिनर झाल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया डिझेल भरून। नहीं अभी रिपीट करो क्या क्या बोला है। आपका 2 पनीर लबाबदार है, 2 काजू करी है, 2 दाल मखनी है और 10 + 10 रोटी। तंदूरी मुझे बटर है। रोटी कौन सा है? गेहूं का कौन सा है? गेहूं की आटे की। हाँ 10 कर दो। 10 + 10। बटर है 5 बटर ले लो, 5 प्लेन ले लो। लोहगाव पुण्यावरून निघाल्यापासून गाड्यांची टँक फुल करण्याची ही तिसरी वेळ आहे। आता आपण वाराणसी गोरखपूर या रोडला आहे। या ठिकाणी इथून सोनोली जी नेपाळची बॉर्डर 130 किलोमीटर अंतरावर आहे। तर दिवसभराचा प्रवास कसा झाला काय ते सांगा जरा। काय नाही, दिवसभर काय चांगला आबा दिवसभर मस्त आता हॉटस्टारला मॅच पाहिले आणि आता चहा घेतलाय आणि आता निघालोय पुढे प्रवास। मस्त की झोप काढली दुपारी। छान प्रवास झाला मॅच पाहता। कालच्यापेक्षा आजचा प्रवास जरा कंटाळवाणाच होता। काल फुल जोशमध्ये होते आणि आज जरा थोडेसे झोपेवर जास्त लक्ष होतं सगळ्यांचं। ते सुकून नाही भेटला नाही व्यवस्थित। सुकून नाही भेटला। हा ते झोप घेतली नाही। गाडी प्रवास सुखाचा आणि छान झाला। आजच्या प्रवासामध्ये एमपी यूपीला ट्रॅफिक जास्त होतं, त्यामुळे थोडं ड्रायव्हिंगला आम्हाला लेट झालं। सर्वात जास्त ट्रॅफिक आपल्याला वाराणसीमध्ये लागले। 2-3 ठिकाणी रस्त्याचे काम असल्यामुळं गल्लीबोळातून शेवटी आम्हाला हायवेला निघायला लागलं। चला भेटूया नेपाळ बॉर्डरवर सोनोलीला। आजही सकाळी 6 ते रात्री 9:30 पर्यंत म्हणजे 15.5 तास प्रवास करून एकूण 782 अंतर आपण ट्रॅव्हल करून आता आपण पोचत आहोत भारत नेपाळ बॉर्डर सोनोली या शहरामध्ये। आता 6 तास झालेले आहे। तर आता आपण नेपाळमध्ये आहोत। 10 वाजता भन्सार परमिट ह्या सर्व गोष्टी बनण्याचं ऑफिस बंद होतं। टायमिंग 10 वाजेपर्यंत चालू असतं, सकाळी 6 ते 10। परंतु लेट झाल्यामुळं फटाफट आम्ही भन्सार वगैरे बनवून घेतला आणि नेपाळमध्ये एंट्री केलेली। आता आपण नेपाळ म्हणजे थोडक्यात फॉरेन कंट्रीमध्ये आहोत आपण। तर बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत भन्सार यातायात ह्या सर्व गोष्टी कशा बनवल्या जातात काय त्या आपण उद्या सकाळी पाहणार आहोत। आता लेट झाल्यामुळे ह्या सर्व गोष्टी व्हिडिओ शूट केले नाही, कारण की आम्हाला एंट्री करून घ्यायची होती नेपाळमध्ये। 10 वाजता ऑफिस बंद होतं। तर एका
विनीत म्हणून एजंट आहे, एजंटच्या सहाय्याने आम्ही सर्व गोष्टी पूर्ण करून घेतल्या. एकदम सोपी आणि इझी मेथड आहे. तर आपण ते सकाळी आता उद्या पाहूया. नेपाळ. रात्री आवश्यक ती सर्व कागदपत्रे पुरवून आम्ही नेपाळमध्ये प्रवेश केलेला. हे सर्व प्रोसेस करताना खूप लेट झालेलं, त्यामुळे लुंबिनी या आवरेज हॉटेलमध्येच आम्ही स्टे केलेला आणि त्याच ठिकाणी डिनर घेऊन रात्री मुक्काम केलेला.